नमस्कार. विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी एक नवीन पेशंट आहेत, मिस्टर नयाद शेख, वय वर्ष 42, राहणार ते नवी मुंबई या ठिकाणाहून आलेले आहेत. त्यांना मणक्याचा भयानक वेदना होत्या गेल्या 2 वर्षापासून. त्यांना त्रास काय होता, किती वर्षापासून होता आणि त्यांना आता कसं वाटतंय हे आता आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला मणक्याचा त्रास काय होता? मला मणक्याचा त्रास असा होता का पहिला माझी कंबर दुखायला लागली, नंतर हळूहळू पायापासून तर खाली अंगठ्यापर्यंत वेदना चालू झाल्या. अच्छा. मी भरपूर ठिकाणी प्रयत्न केले. डोंबिवलीला गेलो, वाशीला गेलो, मुंबईला पण गेलो. मला कोणीच नाही गॅरंटी दिली का मी म्हणजे हे होईल, बरं होईल. सगळे सांगत होते 50%, 80%, 90%च फरक पडला, पूर्ण फरक पडणार नाही. अच्छा. तर मग मी एकदा ठाण्याला गेलो तर एक माणूस भेटला मला, ओळखीचा माझ्या. अच्छा. तर त्यांची मिसेसला इथं आणली होती. अच्छा. बोले मला विचारलं तू इथं कसं आलास? मी बोललो माझा असा प्रॉब्लेम आहे, मणक्यापासून तर मला खालपर्यंत त्रास होतोय. माझा बसायला जमत नाही, उठायला जमत नाही, पेन होतोय नुसता असा. कारण की मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हिंग करतो. मला गाडी चालवायला जास्त जमत नाही आणि लेफ्टच पायाचे क्लच दाबायला लागतं. अच्छा. मग तो काय बोला, कुठंच जाऊ नको, डायरेक्ट पुण्याला जातो. माझे मिसेसचं तिथेच ऑपरेशन झालंय आणि सक्सेस आहे. 5 वर्ष झाली, अजूनपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आला तिला. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांचं कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन आपल्याकडे झाला होता आणि ते आता पूर्णपणे मोकळं. काहीच नाही, सर्व काम करते ती. वाकून बसून, मांडी घालून, घरातलं सर्व काम, जो पण काय काम आहे ते सर्व करते. आणि मग नंतर तिथे आमचे नातेवाईक पण राहतात. मग आम्ही कन्फर्म करण्यासाठी बाजूवाल्याला फोन केला का असा प्रॉब्लेम आहे, यांचं ऑपरेशन खरंच झालंय का इथे पुण्याला? ते बोले हो, त्यांचं ऑपरेशन तिथे पुण्याला झालेलं आहे अशा हॉस्पिटलमध्ये. तर मग मी माहिती घेतली त्यांच्याकडून. ते बोले तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच जा. नंतर MRI केल्यानंतर सर मग काय बोलले, तुमची मणक्याची गादी सरकलेली आहे, तिथे थोडी नस जपलेली आहे, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. अच्छा. मग माझं आता ऑपरेशन झाला. आता ऑपरेशन होऊन माझे 5-6 दिवस झाले. आज एकदम व्यवस्थित आहे, मी चालतोय, चालायला पण त्रास नाही होत. आणि बसत तर मला एवढा भयंकर त्रास होता का मी 10 मिनिटं खाली बसू शकत नव्हतो. आता किती पण बसलो तरी मला काहीच वेदना होत नाही. म्हणजे तुम्ही कितीही बसले, कितीही चालले, आता तुमच्या पहिल्याच्या वेदना तुम्हाला होत नाही. काहीच नाही. आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी MRI बघून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. तुम्हाला ऑपरेशनची गॅरंटी पहिले कोणीच दिली नव्हती. आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी 100% गॅरंटी. आणि तू 100 वर्ष जग किंवा 200 वर्ष जग, मीनी जो काम केलं, मीनी जो ऑपरेशन केलेलं आहे माझा, ते दुखणं तुला कधी आयुष्यात होणार नाही. त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट भेटला. मला इथं आलो, बरं वाटलं, चांगलं वाटलं. मला जेवढं आठवतंय तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर साधे 10-15 मिनिटं सुद्धा चालू शकत नव्हते. नाही, मी चालत नाही जास्त, मला चालायला जमत नव्हतं. आता सध्यामध्ये तुम्ही मणक्याच्या ऑपरेशनानंतर लगेच 2 तासात चालायला लागले. 2 तासात. आणि ज्यावेळेस चालले त्यावेळेस अंदाजे किती किलोमीटर पर्यंत चालले असाल आतापर्यंत? आतापर्यंत माझं ऑपरेशन होऊन पर्यंत कम से कम मी रोजचा असा 2 किलोमीटर 3 किलोमीटर चालतो. तर 5-6 दिवसात माझा 15 ते 20 किलोमीटर झालं असेल. 15-20 किलोमीटर तुम्ही आतापर्यंत चालले. 15 मिनिट सुद्धा चालू शकत नव्हते. 15-20 किलोमीटर तुम्ही आतापर्यंत ऍडमिट आहात. त्याच दिवशी तुम्ही चालून बघितले. चालतोय मी, चालायला पायऱ्या सुद्धा वर खाली केल्यात, गाडीवरती सुद्धा बसून बघितले. तुमचं ड्रायव्हिंगचं काम आहे. जर तुम्ही इथे ड्रायव्हिंग कन्फर्म करून जात आहात तर तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही घरी पण नक्कीच करू शकता. मला जरा चालून दाखवता का तुम्ही कसे चालतायत? अरे वा वा वा, तुम्ही तर अगदी फौजी सारखं चालताय. घुम. आता तर तुम्हाला कोणी बघून म्हणणार आहे नाही की तुमचं मणक्याचं ऑपरेशन झालंय. पूर्णपणे मोकळे झालेले आहात. तुम्ही खुश आहात? तुमच्या सारख्याच त्रासाने वेदलेल्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला जर असे पेशंट मला भेटले तर मी सांगेल कुठेच जाऊ नका, इथेच जा. कारण का मी एवढे वर्ष एवढे पैसे घालवले का भरपूर पैसे माझे गेले, मला पुढे रिझल्ट नाही आला. मी इथं आलो, मला इथं रिझल्ट भेटला. आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये तुम्ही 100% बरे झाले. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा सल्ला देखील सर्वांना इकडचाच देता. बरोबर. तुम्ही खुश आहात? खुश आहे. चला, धन्यवाद.